नमस्कार मुलांनो, इयत्ता तिसरीचे मराठीचे पुस्तक धडा 11 गाय. आता गाय हे काय पाळीव प्राणी आहे. या गायबद्दल बोलण्या अगोदर मी एक सांगते की जंगलामध्ये बरेच प्राणी असतात आणि त्या प्राण्यांमध्ये काही पाळीव प्राणी असतात. तर त्या पाळीव प्राण्यांची नावं कोणती? गाय, म्हैस, बैल, बकरी, गाढव, कुत्रा, मांजर हे देखील कुठे ना कुठे वावरत असतात. तर यांना पाळीव प्राणी का म्हणतो? कारण ते माणसाच्या अत्यंत उपयोगीचे असतात. मग गाय, आता इथे गाय दिसते आणि शेतकऱ्यांकडे जास्त करून गाय, बैल, म्हैस असतेच, कारण त्यांना त्याचा उपयोग होतो. बैल शेतात काम करण्यासाठी उपयोगी असतात. गाय, म्हैस यांच्यापासून दूध मिळतं. त्याच्यानंतर कुत्रा घराची राखण करतो. मांजर उंदीरला खातो. अशा प्रकारे ज्या पाळीव प्राण्यांची नावं आता मी सांगितलं त्या पाळीव प्राण्यांचा आपल्याला काही ना काहीतरी उपयोग होतो. आता या पाठात गायचा काय उपयोग होतो आहे बघूया. ही पहा गाय. गाय गवत खाते, आपल्याला दूध देते. हे तर सगळ्यांना माहिती की गाईचं दूध हे फार उपयोगी असते, जास्त करून लहान मुलांसाठी, त्यांची ताकद वाढवण्यासाठी. कारण गाईच्या दुधामध्ये जीवनसत्व असतं, म्हणून लहान मुलांना गाईचे दूधच दिले जाते. नंतर आई काय म्हणते? सुमित उठ, गवत आण गाईला दे. आता यामध्ये सुमित नावाचा मुलगा आहे बघा, तो गाईला काय घेऊन आला आहे? गवत. या गवताला चारा देखील म्हणतात आणि त्याने काय केलं? गवत आणलं आणि गाईला खाऊ दिलं. गजू इकडे ये, भांडे घे, बाबांना दे. आता आईने दुसऱ्या मुलाचं नाव काय? गजू. त्याला काय सांगितलं आहे? तू इकडे ये आणि मी भांडं देते आहे, ते बाबांना नेऊन दे. कशासाठी? तर बाबांनी गाईचे दूध काढले, म्हणजे गाईचं दूध काढायसाठी बाबांना भांडं नेऊन दे असं आईने कोणाला सांगितलं? गजूला. आईने मुलांना दूध दिले, मुलांनी दूध केले फस्त, आरोग्य त्यांचे झाले मस्त. बाबांनी दूध काढल्याबरोबर त्यातलं थोडं थोडं दूध आईने आपल्या दोन्ही मुलांना दिलं. एकाचं नाव गजू, एकाचं नाव सुमित. या दोघांना दूध दिलं आणि दुधामुळे काय झालं सांगितलं आहे? मुलांनी दूध केले फस्त, म्हणजे दूध सगळं संपवलं. आईने जितकं दिलं होतं तेवढं दूध संपवलं. आरोग्य त्यांचे झाले मस्त. आरोग्य म्हणजे तब्येत, कारण आईला माहिती आहे की या दुधाने माझ्या मुलांची तब्येत चांगलीच होणार. आता या पाठावरून असं सांगायचं आहे की गाय, त्याप्रमाणे म्हैस, तिचंही दूध आपल्याला मिळतं. मग या गाईचं जे वर्णन केलेलं आहे तसं वर्णन मी माझ्या वर्कशीटमध्ये केलेलं आहे, ते आपण थोडंसं बघूया. यामध्ये पहा, गाईबद्दल काही वाक्य म्हणजे एक प्रकारचा निबंध असतो, पण तुम्ही अजून लहान आहात तेवढा निबंध शब्द मी वापरणार नाही. वाक्य. गाय एक पाळीव प्राणी आहे. गाईला गोमाता देखील म्हणतात. गाय दूध देते, तिचे दूध लहान मुलांसाठी खूप पोषक ठरते. गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात. गाय काळी, तपकिरी, पांढरी देखील असते. दिवाळी अगोदर वसुबारस येते, त्यावेळी गाय वासराची पूजा केली जाते. गाईचे मूत्र घराचे शुद्धीकरण करण्यासाठी वापरतात, ते खूप उपयोगी असते. गाय हिरवा चारा खाते. तिचे शेण घरचे अंगण सारवण्यासाठी होते, तसेच तिच्या शेणापासून गोवऱ्या थापल्या जातात. ह्या गोवऱ्या फक्त आपल्याला गावच्या ठिकाणीच देतात, कारण आपण घरात तर गाय पाळत नाही. जे शेतकरी लोक असतात त्यांच्याकडे गायी आपल्याला दिसून येतात. आता हा जो व्हिडिओ आहे आणि ही जी वर्कशीट आहे ही माझ्या चॅनलमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. तर हा जो माझा व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.